प्रदेशाध्यक्षपद अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्या संदर्भात काळजी घ्यायला हवी। प्रशांत किशोर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना असा सल्ला दिलेला आहे। प्रशांत किशोर यांची सुनील तटकरे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी आहे का असा सवाल कुठेतरी उपस्थित होतोय, कारण की प्रशांत किशोर सुनेत्रा पवार यांच्यामध्ये काल जवळपास 5 ते 6 तास बैठक झालेली आहे आणि या बैठकीला जय पवार ऑनलाईन उपस्थित होते अशी ही माहिती आहे। प्रदेशाध्यक्षपदासंदर्भात सुनेत्रा पवार काय निर्णय घेतात याकडे सुद्धा लक्ष लागून आहे। या संदर्भात आणखी माहिती घ्या, आमचे प्रतिनिधी संदीप आपल्या सोबत आहेत, जोडले गेलेले आहेत। संदीप, 5 ते 6 तास खूप मोठा कालावधी होतो चर्चेचा, काय नेमकं झालं या चर्चेदरम्यान, या बैठकीमध्ये काही माहिती समोर आलेली आहे का? कालची बैठक अतिशय महत्वाची होती असं म्हणता येईल, कारण तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर आपल्याला माहिती आहे डिझाईन बॉक्सच्या नरेश अरोरा यांच्याकडून सगळे जे अधिकारी आहेत ते काढून घेण्यात आलेले होते, त्यांचं कॉन्ट्रॅक्ट रद्द ठरवण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर प्रशांत किशोर यांनी यापूर्वी 2 वेळा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतलेली होती आणि आता बिहारमधला निवडणुकीचा निकाल लागला। खरं तर भाजपला तिथं मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं प्रशांत किशोर यांच्या मार्फत आणि त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार जो महायुतीतलाच एक घटक आहे त्यांची भेट घेतली आणि कालच्या या बैठकीमध्ये 5 ते 6 तास जी बैठक चालली त्यामध्ये जय पवार देखील ऑनलाईन उपस्थित होते आणि आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार सुनील तटकरे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी थेट व्यक्त केली आहे प्रशांत किशोर यांनी। प्रदेशाध्यक्ष पद हे महत्वाचं आहे, मात्र संवाद असायला हवा, कारण आपल्याला माहिती आहे यापूर्वी सुनेत्रा पवार यांच्या विरोधात प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे दोन्ही नेते असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती, तसे आरोप जे ते देखील करण्यात आलेले होते। त्यामुळे सुनील तटकरे यांच्या कार्यपद्धतीवर थेट नाराजी व्यक्त केली आहे प्रशांत किशोरांनी। आणि दुसरं महत्वाचं म्हणजे यापूर्वी बैठकीत जे काही अटी सांगितल्या होत्या किंवा जे काही बदल सांगितले होते पक्ष संघटनेमध्ये, ते बदल करणं देखील गरजेचं आहे, तरच आपल्याला पुढे जाता येईल असं देखील थेट प्रशांत किशोर यांनी सांगितलं आहे। राजकीय रणनीतिकार म्हणून प्रशांत किशोर यांना ओळखलं जातं आणि महत्वाचं आता हे आहे आता इथून पुढे कशा पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेसची वाटचाल असेल, कारण सध्या निवडणुका पाहायला गेलं तर उरलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका या दिवाळीनंतर होऊ शकतात, मात्र 29च्या दृष्टीनं लोकसभा असेल आणि विधानसभा असेल या दोन्ही निवडणुकीच्या दृष्टीनं पक्षाची वाटचाल कशी असणार, प्रशांत किशोर काय सल्ला अजून देतात हे बघणं महत्वाचं आहे। मात्र सुनील तटकरे यांच्या बाबत आता सुनेत्रा पवार काही मोठा निर्णय घेतात का हे देखील बघणं महत्वाचं असेल। हो, याकडे लक्ष असेलच, मात्र 5 ते 6 बैठक झाल्यानंतर पक्षामध्ये आणखी कोणते मोठे बदल होतात का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं। संदीप, ताजे अपडेट घेत राहू, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।